नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 1 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 1 मे हा दिवस कोणत्या दिवसांशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तर माझ्या वतीने सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही साजरे होत असतात आणि महाराष्ट्र दिन 1960 पासून प्रत्येक वर्षी साजरा केला जातोय. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 मुळे महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळी राज्य झालेली आहेत आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे हे राज्य अस्तित्वात आलं. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून ठरवण्यात आलं त्यावेळेस आणि या चळवळीमध्ये जवळजवळ 106 हुतात्म्यांच्या प्राणांची आहुती त्यावेळेस दिलेली आहे. त्यामुळेच आपण राज्यभर महाराष्ट्र दिन 1 मेला उत्साहात साजरा करतो आहोत. ठीक आहे, हे एक बलिदान आहे आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र किती एकत्रित राहिला पाहिजे या एका गोष्टीसाठी. 1 मेला राज्यभर अनिवार्य सार्वजनिक सुट्टीही असते आणि कामगार दिनाला कामगार दिवस असंही म्हणतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कामगारांच्या हक्कांसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि 8 तास काम हा कामगार चळवळीचा महत्त्वाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न दुसरा, भारत कोणत्या प्रकारची क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बहुस्तरीय म्हणजे मल्टी लेयर्ड प्रणाली. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत एप्रिल 2026 पर्यंत बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तयार करत आहे. यात लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र सामावले जातील. ही प्रणाली देशाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरेल आणि बहुस्तरीय प्रणालीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्यांवरती नियंत्रण मिळवणं सोपं होतं. लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर युद्धभूमीवरील तातडीच्या गरजांसाठी केला जातो. ही त्याची क्वालिटी आहे आणि भारत आपल्या संरक्षण उत्पादनामध्ये स्वावलंबनावरती भर देतो. AMCA हे भारताचं 5व्या पिढीचं लढाऊ विमान आहे आणि स्वदेशी तंत्रज्ञानासाठी महत्त्वाचं योजलं आहे. DRDOने हायपरसॉनिक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवरती काम सुरू केलेलं आहे आणि याची भारताची संरक्षण क्षमता प्रगत तंत्रज्ञानामुळे सातत्याने वाढते आहे आणि या उपक्रमामुळे भारत जागतिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आघाडी घेत आहे. पुढील प्रश्न तिसरा, आरोग्य मैत्री पोर्टेबल हेल्थ केअर सिस्टीम भारताने कोणत्या देशात तैनात केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमैका या देशामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आरोग्य मैत्री हा भारताचा मानवतावादी आरोग्य सहाय्य उपक्रम आहे. HADR फ्रेमवर्कचा हा भाग आहे आणि भारताने ही आरोग्य मैत्री प्रणाली जमैकामध्ये तैनात केलेली आहे सध्या आणि त्यामुळे भारत आणि कॅरेबियन देशांमधील आरोग्य संबंध अजून मजबूत झालेले आहेत आणि यात पोर्टेबल हेल्थ केअर सिस्टीम वापरली जाते, जी त्वरित वैद्यकीय सेवा देते. ऑन साईट डायग्नोस्टिक्स आणि उपचार सोयी मिळतात यामुळे आणि नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट म्हणजे NSCS या उपक्रमाचे समन्वय करतात. आरोग्य मैत्री तंत्रज्ञानावरती आधारित आहे आणि त्यामुळे ती नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात खूप उपयोगी पडते. पुढील प्रश्न चौथा, सुपर एल निनोमुळे भारतात काय परिणाम होण्याची शक्यता आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अत्यंत उष्ण उन्हाळा येणं, ज्याचे की परिणाम आता आपण सहन करतोय. उष्मा अचानक जास्त वाढला, त्याचे कारणच हे आहे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये भारतामध्ये सुपर एल निनोची जोरदार उष्णता जाणवणार आहे आणि या वर्षामध्ये भारताच्या इतिहासातील सगळ्यात उष्ण वर्ष होऊ शकते, म्हणजे ऑलरेडी अनुभव येतोय. आणि काही भागामध्ये तापमान 45 अंशाच्या वर जाणार आहे आणि एप्रिल 2026 मध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे ऑलरेडी. आणि प्रशासनाने हीट वेव्हसाठी अलर्ट जारी केलेला आहे आणि IMD म्हणतंय की किनारी भागामध्ये तापमान 2 दिवसात 37 अंश सेल्सिअसच्या वर राहील. तर हीट वेव्स याला मानतो आपण. आणि अत्यंत गरजेच्या प्रसंगी 108 हेल्पलाईन नंबर वापरा असंही आवाहन केलेलं आहे प्रशासनाने. आणि पर्यावरण संरक्षण हेच दीर्घकालीन उपाय यावरती असू शकतात. पुढील प्रश्न 5वा. अग्नी 6 क्षेपणास्त्र प्रणाली कोण विकसित करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDO. अग्नी 6 हा भारताचा पुढीचा क्षेपणास्त्र प्रकल्प आहे. DRDO ने हे मिसाईल विकसित करणार आहे आणि DRDOचे प्रमुख समीर वी कामत यांनी या प्रकल्पासाठी तयारी दाखवलेली आहे आणि सरकारकडून अजून अंतिम मंजुरी याला मिळायची आहे. अग्नी 6 हे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असेल आणि ICBM ची रेंज साधारणपणे 5500 किलोमीटरपेक्षा जास्त असते आणि अग्नी 6 मध्ये मागच्या क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त रेंज आणि अचूक असणार आहे. हा प्रकल्प भारताच्या लांब पल्ल्याच्या संरक्षण क्षमतेमध्ये मोठं बळ देईल असं म्हटलं जात आहे. आणि प्रलय हे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल लवकरच सेवेत येणार आहे आणि या सर्व उपक्रमांमुळे भारताची रणनीती आणि संरक्षण क्षमता खूपच मजबूत होईल. पुढील प्रश्न 6वा. अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रामध्ये अनुदानित महाविद्यालयांना खाजगी विद्यापीठात रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे. उच्च आणि तंत्रज्ञान विभागाने यासाठी धोरण तयार करायचे ठरवले आहे. डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमली गेलेली आहे आणि ते UGCचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. आणि मुख्य उद्देश म्हणजे उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता मिळावी असा आहे आणि रूपांतरासाठी महाविद्यालयांची किमान शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा आणि संशोधनाचा दर्जा पाहिला जाणार आहे. आणि NEP 2020 नुसार 2030 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक उच्च शिक्षण संस्था असावी अशी अपेक्षा आहे. 2040 पर्यंत सर्व संस्थांना बहुविद्याशाखीय करण्याचा प्लॅन देखील यामध्ये असणार आहे. पुढील प्रश्न 7वा. तेलंगणा सरकारने बॅकवर्ड क्लास वेलफेअरसाठी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्ही हनुमंथा राव यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तेलंगणा सरकारने व्ही हनुमंता राव आणि बी शिवधर रेड्डी यांना सल्लागार म्हणून नियुक्त केलेले आहे. व्ही हनुमंता राव हे वरिष्ठ काँग्रेस नेते आहेत आणि त्यांना बॅकवर्ड क्लास वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ॲडवायझर हा पद दिलं आणि राज्यमंत्री दर्जाही मिळालेला आहे. हे पद त्यांना मिळालेलं आहे. आणि हनुमंतराव यांच्या नावात 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे आणि 2004 ते 2016 ते राज्यसभेमध्ये होते आणि माजी आमदारही ते आहेत. आणि त्यांनी मागासवर्गीयांसाठी धोरण तयार करायचंय, कल्याणकारी योजना आणि मार्गदर्शन आणि अंमलबजावणी पाहायची आहे, अशी साधारण एक रूपरेषा असणार आहे त्यांच्या कामाची. पुढील प्रश्न 8वा. आपत्तीग्रस्त कर्जदारांसाठी सवलतीचे नियम
कोणत्या संस्थेने जाहीर केलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBIने. RBIने संकटग्रस्त कर्जदारांसाठी नवे सवलतीचे नियम जाहीर केलेले आहेत. हे नियम 1 जुलै 2026 पासून लागू होतील. बँका स्वतःहून कर्जदारांना सवलत देतील आणि अर्ज करण्याची गरज नाहीये. कर्जदारांना 135 दिवसात या सवलतीतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउटचा पर्याय दिला आहे आणि या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक मदत लवकर मिळावी असा आहे. आणि नियम कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक्स, SFBs आणि NBFCs आणि ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवरती लागू होतात. पुढील प्रश्न 9. इन SLN डायवेक्स 2026 हा सराव कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? तर भारत आणि श्रीलंका असं याचं योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NSLN डायवेक्स 2026 म्हणजे भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त नौदल सराव आहे. हा सराव 21 ते 28 एप्रिल 2026 मध्ये कोलंबो, श्रीलंका येथे पार पडला आणि ही सरावाची 4थी आवृत्ती होती. आणि याचा मुख्य उद्देश आहे समुद्री सुरक्षा आणि दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवणं. पाण्याखालील ऑपरेशन्सचा सराव केला गेला यामध्ये आणि INS निरीक्षक हे जहाज भारताच्या टीमचे नेतृत्व करत होते या दरम्यान. आणि हे डायव्हिंग सपोर्ट आणि सबमरीन रेस्क्यू वेसल आहे आणि भारत आणि श्रीलंकेच्या डायव्हिंग टीम्सने एकत्र सराव केला या दरम्यान. ठीक आहे. पुढील प्रश्न 10. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27 ही कोणत्या राज्याची योजना आहे? अर्थात महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27 महाराष्ट्रात सुरू झाला आणि यंदा 8वी आवृत्ती आहे. आणि या फेलोशिपमुळे तरुणांना सार्वजनिक धोरणात थेट काम करण्याची संधी मिळते आणि मुख्य उद्देश म्हणजे विकास प्रकल्पांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे. प्रत्येक फेलोला दरमहा 61,500 मानधन मिळतं आणि फेलोशिपचा कालावधी 12 महिने असा आहे. यात फील्ड वर्क आणि शैक्षणिक अभ्यासक्रम दोन्ही असतात आणि कार्यक्रम पूर्ण केल्यावरती सरकारकडून प्रमाणपत्र मिळतं. पुढील प्रश्न 11. निसार उपग्रह कोणत्या 2 संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नासा आणि इस्रोचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. निसार हा भारत आणि अमेरिकेने मिळून बनवलेला उपग्रह प्रकल्प आहे. निसारचे फुल फॉर्म आहे नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि हा उपग्रह जुलै 2025 मध्ये प्रक्षेपित केला गेला आहे. आणि निसारने मेक्सिको सिटीमध्ये जमीन खाली बसत असल्याचे शोधले आणि या शहरात काही ठिकाणी जमीन दर महिन्याला 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त खाली जाते आहे. आणि जमीन खचण्यामागे मुख्य कारण म्हणजे भूजलाचा अत्याधिक वापर असं कारण देण्यात आलेलं आहे. आणि नासाने L बँड रडार दिलेला आहे तर इस्रोने S बँड रडार आणि प्रक्षेपण सेवा दिलेली आहे. हा प्रकल्प भारत अमेरिका अंतराळ सहकार्यासाठी एक उत्तम उदाहरण मानलं जात आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. NCLTचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यायमूर्ती अनुपिंदर सिंह ग्रेवाल असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांनी NCLT अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ही नियुक्ती केंद्र सरकारने मंजूर केली. नियुक्तीची अधिकृत घोषणा 29 एप्रिल 2026 रोजी झालेली आहे. आणि NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि NCLT ही अर्ध न्यायिक संस्था आहे. NCLT कंपनी व दिवाळखोर प्रकरणे हाताळते मुख्यत्वे. आणि NCLT कंपनीज ॲक्ट 2013 अंतर्गत कार्य करते आणि अध्यक्षांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे किंवा 66 वर्ष
वर्षे वय पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहू शकतात आणि ग्रेवाल हे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश देखील आहेत, हे लक्षात ठेवा. तर आजचे आपले 1 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.